झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक योजना आणली, ती म्हणजे SRA. म्हणजे झोपडपट्ट्या तोडून त्या जागी घर देण्याचं वचन. पण या योजनेच्या आड सुरू आहे एक मोठा काळा बाजार. खोट्या नावाने घर वाटली जातात. ज्यांना खरंच हक्क आहे त्यांना काहीच मिळत नाही. बिल्डर, दलाल आणि काही राजकारणी मिळून लोकांच्या हक्काची घरं लुटतात. कोणी फॉर्म भरतं पण घर दुसऱ्यांना होतं. कोणी घर मिळवतं पण काही महिन्यात त्यांना हकललं जातं. सत्य दडवलं जातं आणि फसवणूक केली जाते. आज आपण हाच काळा बाजार समजून घेणार आहोत. सोप्या शब्दात खरी उदाहरणं देऊन. हा आहे SRAचा काळा चेहरा. एका समजा आणि जागरूक व्हा. आमच्या इथं असे 3-5 लाख रुपये मागतात हे लोक ट्रान्सफर करायला नाव. हे तुम्ही जे म्हणताय 3-5 लाख रुपये लागतात, हे कोणाच्या पोटात जात? मी तर देव माणूस आहे, चोर तो आहे. हे कमिटी मेंबरचेच नातेवाईक चोर आहे तुमचं म्हणणं? 100%. तिथं व्यसनमुक्त चोराच्या विरुद्ध आवाज उठवणारा एकच आहे, प्रवीण धर्मा आखाडे. नमस्कार. मुंबई ही सोन्याची नगरी आहे आणि या सोन्याच्या नगरीत सोन्यासारखे लोकही काही आहेत. त्यांच्यापैकी एक आमचे मित्र प्रवीण धर्मा आखाडे. हे आपल्या वसाहतीतील SRA प्रकल्प याबद्दल काही आपल्यासोबत काही गोष्टी सांगणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया. प्रवीणजी नमस्कार. नमस्कार. कसे आहात सर तुम्ही? मस्त मजेत. प्रवीणजी, आपण एक SRA प्रकल्पावरती बात करत आहोत, जो मुंबईत हा SRA प्रकल्पावरती खूप काळा बाजार चालू आहे. त्याच्याबद्दल मी तुमच्याशी काही प्रश्न मांडणार आहे. तर आपल्या काही जनतेसाठी आहे ना, तुमच्याकडून एकदम परफेक्ट असे उत्तर भेटतील या आम्ही अपेक्षा बाळगतो. नक्की देऊ. प्रवीणजी, SRA म्हणजे काय? SRA बघण्यात गेलं तर ही एक गव्हर्नमेंटची योजना आहे की झोपडपट्टी पुनर्वसन करणं, चांगली घरं देणं, जे घरं छोटे आहेत त्यांना मोठी घरं देणं, 300 स्क्वेअर फीटची घरं देणं. पण आता बघण्यात येईल ना योजना, तर SRA हा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण करायचा असतो. पण मी लहानाचा मोठाला बघतोय SRA हा आमच्या इथून SRAच होतोय. म्हणून SRA हा कायद्याप्रमाणे पूर्ण होत नाहीये, फक्त बिल्डरचा फायदा होतोय. प्रवीणजी, तुम्ही असे कुठले SRA प्रकल्पाबरोबर जुळलेले आहेत का? ते जुळलेलं आहे म्हणजे आमच्या स्वतः मी जिथं राहतो तो आमचं SRA जुनाबाई सहकार नगर, तर जुळायचा प्रश्न येत नाही. अच्छा, या योजनेत कोण पात्रता ठरतं? या योजनेत बघायला गेलं कायद्याप्रमाणे तर घरातील एकच व्यक्ती जो असेल ज्याच्या नावावर घर आहे तो पात्र होऊ शकतो. नवरा बायकोच्या नावावर घर असेल तर होत नाही. आणि जर एखाद्याची प्रॉपर्टी बाहेर असेल तरी तो SRA मध्ये पात्र ठरू शकत नाही, तो अपात्र होतो. पण आता बघायला गेलं तर नवरा बायकोच्या नावावर पण घर होतात आहे आणि 15 वर्षाचा मुलगा असलो कायद्याप्रमाणे होतं की 18 वर्ष पूर्ण लागतं घर पात्र व्हायला. पण आता असं झालंय की तो मुलगा 15 वर्ष असेल तर बक्षीसपत्र देतो आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या बेसिकवर पात्र करते माहिती नाही, पण पात्र होतो. ह्या तुमच्या SRA प्रकल्पामध्ये नेते मंडळी ढवळाढवळ करत असते का? SRA नेत्याने मंडळीने ढवळाढवळ केली नाही तर SRA मला वाटतं 5 वर्षाच्या आत पूर्ण होऊ शकतो. नेते मंडळाचा ढवळाढवळ आली की तो प्रकल्प 5 वर्षावर 50 वर्षावर जातो. ह्याचं मेन कारण म्हणजेच नेते मंडळी. प्रवीणजी, प्रकल्प यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रकल्प यशस्वी होण्यासाठी पहिलं प्रामाणिक विकासक पाहिजे आणि प्रामाणिक कमिटी पाहिजे. स्थानिक लोक ना ज्यांना घराला घर पाहिजे ते तर प्रामाणिक असतातच, पण जी कमिटी असते आणि जो विकासक असतात हे प्रामाणिक नसतात. म्हणून हा प्रोजेक्ट डेव्हलपमेंट रखडली जाते. मग ह्या
SRA प्रकल्पामध्ये ही कमिटी कशी तयार होते? कमिटी कशी तयार होते? कमिटी ॲक्च्युली बघायला गेलं तर SRA मध्ये 50% लोकांनी विकासकाला मान्य केलं पाहिजे. ते मान्य केल्यानंतर निवडणूक लागते आणि त्यातून अध्यक्ष निवडला जातो. पण त्या अध्यक्ष निवडताना जो विकासक, मी आजपर्यंत बघितलं, विकासकाला जो पाहिजे ना अध्यक्ष, तो अध्यक्ष नेमला जातो, पण जनतेला पाहिजे अध्यक्ष हा कधी नेमला जात नाही. याचं मुख्य कारण म्हणजे SRAचे अधिकारी. अच्छा, मग ह्यात झोपडपट्टीकरांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून ह्या कमिटीमधला जो अध्यक्ष असेल तो पूर्णतः एकदम साफ, एकदम क्लीन शीट असा असावा? त्यासाठी कमिटी मेंबरही आणि झोपडपट्टी धारकांनी काय पाऊल उचलावे? नाही, अध्यक्ष तर इमानदार असायला पाहिजे, पण झोपडीधारकांनी एवढी काळजी घेतली पाहिजे की आपली लुटमार तर कुठं होत नाही आहे. कारण की SRA लागू झाला, कमिटी मेंबरवरती वर्गणी जमा करा, तुमचे वार्षिक फी जमा करा. वार्षिक फी, कॉर्पोरेट फंड देणं हे काम बिल्डर विकासकाचं असतं. पण कमिटी कोणत्या बेसिसवर जमा करते ना आजपर्यंत जनतेला कळत नाही. घराचं भाडं हे लोक मागतात, वर्गण्या मागतात, हे सर्व काम. कारण की जिथं SRA आला, पाण्याचा बिल देखील हा विकासकांनी भरला पाहिजे. कारण की ते BMC मध्ये लिहिलेलं असतं की पाण्याचा बिल सुद्धा हा ह्यांनी केला पाहिजे, लाईटचा बिल पण ह्यांनी केला पाहिजे. पण आजपर्यंत जनतेने कधी विचारलंच नाही लोकांना. विकास कमिटीने पैसे मागितले आणि जनतेने दिलेच घाबरून. कारण एखादं घर अपात्र झालं तर ते पात्र करायचं काम हे विकासकाचं असतं, कमिटीचं नसतं. मग तुमच्या जो इथे प्रकल्प चालू आहे त्यात मग तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती म्हणताय की कमिटी ही वर्गणीच्या स्वरूपात पैसे मागते? वर्गणी जसं म्हणजे आम्ही एक विषय मांडला त्यांच्यासमोर, देणगी. मग त्यांनी काय केलं, जी संस्थेचं नाव होतं त्या संस्थेच्या नावाखाली एक समिती निवडली आणि त्या समितीच्या नेतृत्वाखाली लोकांनी वर्गणी काढणं सुरुवात केली. म्हणजे SRAचा अध्यक्ष बोलतो, कमिटीचा अध्यक्ष की मी तर नाही, मी तर देव माणूस आहे, चोर तो आहे. म्हणजे त्यांनी काय केलं की मी देव आहे, चोर तो आहे. म्हणजे समितीवाला झाला चोर. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार चोराच्या उलट्या बोंबा म्हणायला काय हरकत नाही? 100%. हा, मग असं हे शासनाच्या नियमानुसार ही बेकायदेशीर कमिटीमध्ये अजून तुम्ही म्हणता एक संस्था निवडतात, ती कायद्याने म्हणजे SRAच्या कायद्यांअंतर्गत हे सत्य आहे का? आता हे सत्य आहे का नाही, कारण की मी एवढं शिकलो नाहीये. जर मी एक IAS ऑफिसर असतो, IPS असतो ना तर मी दिला. परंतु तुम्हाला सांगतो, मी आता ह्यांची चौकशी लावणार आहे आणि या चौकशीमध्ये दाखवणार आहे की झोपडपट्टीचे पैसे समिती रिकव्हरी करू शकते का. घर पात्र करायला पैसे पाहिजेत. आमच्या इथं असे तर 3 ते 5 लाख रुपये मागतात हे लोक ट्रान्सफर करायला नावं. मग यांची चौकशी तेव्हा करणार की सत्य आहे का नाही आहे. पण हे तुम्ही जे म्हणताय 3 5 लाख रुपये लागतात, हे कोणाच्या पोटात जात? हे जातं कोणाच्या पोटात, तर हे कमिटीच्या पोटात जातं. मी कमिटीला अधिकार आहे हे पैसे घेणं? अजिबात. कसं काय असणार? विकासक पात्र करतोय, प्रशासन पात्र करणार आणि पात्र करायला पैसे लागत नाहीये, डॉक्युमेंट लागतात. मग कमिटीचा अधिकार काय आहे? कमिटीचा अधिकार काय आहे? कमिटीचा अधिकार हे आहे, एखादा आपल्या प्रोजेक्टमध्ये असलेलं घर अपात्र असेल तर त्याला पात्र कसं करता येईल ते डॉक्युमेंट घेऊन पोहोचवणं काम आपलं आहे. पैसे मागणं हे आपलं काम नाही आहे. मग तुमच्या मते कमिटी कशी असावी? कमिटी ही एकदम इमानदार असावी. कारण की आमच्या इथं अशी घटना झाली, कोरोनाला 5 वर्षापूर्वी अध्यक्ष बोलतो मला खायला पैसे नाही आहेत, माझं काम नाही आहे. आणि आता अशी घटना आलेली की पनवेल्यांचे फ्लॅट आलेत कमिटी मेंबर लोकांचे. जे माणसं घरात झोपत होती, कामाला नाहीये, आज ते 40 लाखाच्या घरामध्ये राहायला गेलेत. जो मनुष्य आमच्या बाजूला कामराजनगर आहे तिथं जाऊन ट्रान्झिट कॅम्पच्या वॉचमॅनगिरी करायचा, आज तो व्यक्ती जाऊन 40 लाखाचं घर घेतलं. आज ती कोणती लॉटरी लागली कोरोनानंतर मला कळलं नाही. मग ते पैसे तुम्ही जसं म्हटलात 3 ते 5 लाख रुपयेच्या माध्यमात त्यांना भेटले किंवा बिल्डरांच्या माध्यमातून भेटले, मग त्यांना हे 40 लाख रुपयाचं घर कुठून भेटले? याचा तपास केला पाहिजे.
तुमच्या माध्यमातून तुम्ही कंप्लेंट करा, मी तर कंप्लेंट केलेलीच आहे, तुमच्या माध्यमातून तुम्ही कंप्लेंट निदर्शन आणा. प्रवीणजी, आम्ही काही शासन नाहीये किंवा आम्ही कमिटीमध्ये मेंबरही नाही. आम्ही हा SRA मुद्दा, मुंबईचा मुद्दा पूर्ण उठवत आहे. तर आम्ही कुठल्या कमिटीवरती किंवा कुठल्या व्यक्तीवरती आम्ही आरोप घेऊ शकत नाही. पण तुमच्या डोळ्यासमोर नक्की आलेल्या गोष्टी आहेत. आम्ही तुमचा आवाज नक्की शासनापुढे मांडू. तो मांडलाच पाहिजे तुम्ही लोकांनी. परंतु SRA प्रकल्प म्हणजे केवळ बिल्डरचा फायदा आणि कमिटीचा फायदा आहे का? नाही, SRA प्रकल्प बघायला गेला ना, हा जनतेचा फायदा झाला पाहिजे. सरकारची योजना अशी आहे की प्रत्येक घराला घर भेटलं पाहिजे आणि एक झोपडपट्टीमधून तो बिल्डिंगमध्ये राहायला गेला पाहिजे. पण ह्याचा निव्वळ फायदा फक्त कमिटी मेंबरला होतो, स्थानिक नेत्याला होतो आणि विकासकाला होतो. पण ह्यातून विकासक आणि कमिटी आणि स्थानिक नेते यांचं काही साठवलोट ठरलंय का? 100%. कशा माध्यमातून? आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपले स्थानिक नगरसेवक आमच्या इथले परमेश्वर कदम, ह्यांच्या विरोधात सर्व लोक होते. त्यांनी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला लेटर दिलं. जेव्हा ते शिंदे गटामध्ये गेल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला लेटर दिलं पक्षाच्या, मलाही दिलं. मग तेव्हा मला ते बोलले की अरे कोण नाही आहे. मला लोक बोलली की जाऊ नको. शेवटी हा काय ना काय वेळा मी बोललो, जो माणूस लोकांच्या घरासाठी लढतो मी त्याला पाठिंबा देणार. मी चांगल्या दृष्टिकोनातून गेलो. मग आमची एक हेरिंग लागली SRAला. ती हेरिंग माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली लावली. मग तिथं परमेश्वर कदम आणि मी गेलो. आम्ही पण ती पूर्ण CO लोखंडे साहेब होते. तिथं आमचे विषय मांडले आणि तिथं विषय मांडल्यानंतर अशा काही घटना घडत गेल्या की नंतर स्थानिक नगरसेवक ते विषय सोडून गेले. म्हणजे बिल्डिंगची संख्या वाढायला लागली, घटायला लागली, माळे वाढायला लागले, बिल्डिंग लिकेज झाले. आणि मुंबईमध्ये मला वाटतं पहिली बार असं असेल की CO मुंबईमध्ये व्हेरीफाय करायला त्या जागेवरती आला आणि आजपर्यंत तिथं कायदेशीर काही काम झालं नाही. म्हणजे याचा अर्थ की CO पेक्षा मोठा विकासक असतो. आणि स्थानिक नेता आता असा बोलतो की आता त्या कमिटीने त्यानं विकलेलं आहे. मग पहिलं असं कमिटीने विकलं नव्हतं, त्यांना माहिती नव्हतं का? आताच कमिटीवर ब्लेम का? माझा प्रश्न आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांच्यावर गेलं पाहिजे की असं कोणती घटना घडली की तुम्ही ह्या विकासकाकडं आता बोलत नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यातून असं आहे की ही मुंबई काय बिल्डरांची आहे का? 100%. हा झोपडपट्टी पुनर्वसन योजना, माझ्या तुम्हाला एक माहिती सांगतो. झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजे पहिली झोपडपट्टी बनते. मग ही झोपडपट्टी वाचवण्यासाठी लोक काय करतात, एक निळा झेंडा घेतात, आमच्या बाबासाहेबांची पंचशील झेंडा घेतात आणि तिथे एक बुद्धविहार बांधतात. कारण की बुद्धविहार आलं की लोक तिथं आतमध्ये तोडातोड करत नाही. पण जनतेने जागरूक व्हावं. आपण ज्या बुद्धविहाराने आपली घरं वाचवले, पण जेव्हा डेव्हलपमेंट होतं ना तेव्हा हे विकासक आपलं बुद्धविहार आणि बाबासाहेब स्टॅच्यू आणि मस्जिद हे गायब करायचा प्रयत्न 100% करतात. म्हणून लोकांनी ध्यान दिलं पाहिजे की घराच्या पहिलं आम्हाला बुद्धविहार द्यायला पाहिजे, आमच्या बाबासाहेब स्टॅच्यू आम्हाला पहिला दिला पाहिजे, मग आम्ही घरात जायला पाहिजे. म्हणजे तुमच्या बोलण्यानुसार हे धार्मिक स्थळ हे बिल्डराच्या घशात जातात की शासनाच्या घशात जातात? नाही, तुम्ही बघा ना मुंबईमध्ये एकही बुद्धविहार तुम्हाला SRA डेव्हलपमेंट दिसणार नाही आणि बाबासाहेब स्टॅच्यू दिसणार नाही. म्हणजे तुमच्यामध्ये काही दलित समाज हा बिल्डर मिठवण्याच्या चक्कर मध्ये आहे का तुमच्या वस्तीतला? 100%. यांना दलित समाज पाहिजेच नाही मला वाटतं. यांना बाबासाहेब स्टॅच्यू, ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधान लिहिणाऱ्या माणसांचा स्टॅच्यू नाही पाहिजे. प्रत्येक तुम्ही जिथं डेव्हलपमेंट बघा बाबासाहेब स्टॅच्यू आहे का? कुठेतरी कॉर्नरमध्ये द्यायचा प्रयत्न करणारे लोक. पण जिथं हवाढवे जागा आहे, जिथं आम्ही सुंदर बनवलेलं आहे, तिथे हा पाहिजेच नाही. मग तुमच्या वस्तीमधील हे दलित लीडर काय करतात? आता हे दलित लीडर काय करतात तर छोटे उपोषण घेतात, आंदोलन करतात आणि आपलं इथून बोजा विस्तार घेतात, राहतात घाटकोपरला, खातात घाटकोपरला जाऊन मुलुंड ठाण्याला राहतात. मग हे मुलुंड ठाण्यामध्ये राहण्यासाठी यांच्याकडे तुम्ही म्हटल्यानुसार 3 ते 5 लाख रुपये मधलेच आहेत का हे लोक? नाही, हे जास्त आहेत. हे 3 ते 5 लाखापेक्षा पण जास्त आहेत. मग यांची मागणी किती आहे? आता ह्यांची मागणी काय ते करोडच्या घरात पण आहे. कारण की जनतेला एवढं कळलं पाहिजे. आणि माझी त्या मित्रांना खास विनंती आहे की जे अशा दलित नेत्याच्या पाठी उभे राहतात
की तो जेव्हा बाबासाहेबांचा विषय घेतात बुद्धवाचा विषय घेतात, नंतर अशी काय घटना घडते की तो शांत होतो, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष शांत बसतो. आणि पहिलं जेव्हा कोण भेटत नाही तेव्हा कंटिन्यू एसआर ऑफिस. पण आता एसआर ऑफिस का बंद झालं? माझी लई रिक्वेस्ट आहे त्या माझ्या मित्रांना की तुम्ही आता त्यांना विचारा, अरे आम्ही तर बेरोजगार, आमचे मित्र बेरोजगार झालेत, काही लोक सरबत विकायला लागलेत त्यांच्या संगत राहणारे, पण ह्यांची मुलं फ्लॅटमध्ये राहून चांगलं खाऊन मजा मारतात आहेत. आणि आमचे मित्र जे झेंडे पगांडर पार्टी होते ते आज बेरोजगार आहेत. हे त्यांना कळलं पाहिजे आपण कोणाला फसवतोय. अशा समाजकंटक लोक समाजाला फसवतात म्हणून कोण पुढे येत नाही ना. त्यामुळे आमचे बुद्धविहार आणि स्टॅच्यू हे बिल्डर लोक गायब करायचा प्रयत्न करतात. मग याचा ॲनेक्शल 2 मध्ये जो SRA प्रकल्पामध्ये ॲनेक्शल 2 असतं, ह्याच्यामध्ये हे धार्मिक स्थळं नसतात का? धार्मिक स्थळ टाकतच नाही, टाकतात पण ते त्याला पात्र करून घेत नाही, नॉन एलिजिबल लिहितात आणि नो डॉक्युमेंट प्रोड्यूस करतात. हा, पण एखादा कमिटी मेंबर जो बिल्डरच्या जवळचा असतो, त्याच्या 15 वर्षाच्या मुलाचं घरही पात्र होतं, त्याच्या बायकोचं घरही पात्र होतं. आता ते कसं होतं हे तुमच्या माध्यमातून आपण जो यात उद्या ते आपण आणूच. आणि ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचारी असेल तर SRA अधिकारी जिल्हाधिकारी कसे घर पात्र करतात. म्हणजे तुमच्या बोलण्यानुसार हे कमिटीचा अध्यक्ष आणि त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा म्हणजे एका लाईनीमध्ये ह्या सगळ्यांचे घर पात्र होतात. 100% घर पात्र आहेत. एखाद्या सामान्य माणसाला घर पात्र करत असेल तर कमिटीचं लेटर लागतं आणि कमिटीचं लेटर लवकर देत नाही. मग ह्यांची घर पात्र व्हायला कोणी लेटर दिलंय? घर पात्र व्हायला विकास आणि कमिटीचं लेटर लागतं. ह्यांची घर पात्रही झाले. पण हा पात्र करण्यासाठी हे SRA मध्ये पेपर जाऊनच पात्र होतात ना. हा, मग त्या अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे ना. ऑलरेडी नवऱ्याचं घर आहे आणि मग बायकोचं घर कसं पात्र होणार एकाच प्रोजेक्टमध्ये? म्हणजे हे सर्व कमिटी मेंबरांचे असे होतात की फक्त एक इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर एखादा अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार अशा व्यक्तीपैकी होतात? जेवढे कमिटी मेंबर आहेत आणि जे विकासकाचे दलाल आहेत त्यांचं होतात. म्हणजे तुमचा बोलण्याचा उद्देश काय? विकासकाचे दलाल हे फक्त कमिटी मेंबर आहेत? कमिटी मेंबरच आहेत, 100% कमिटी मेंबर आहेत. आणि काही नेते स्वतः नेते मानतात, मी त्यांना बोलतो ते समाजकंटक आहेत की ते फक्त आणि फक्त लोकांचा गैरवापर करून स्वतःची पोळी भाजतात. अरे बापरे. म्हणजे यातून बघण्याच्या दृष्टिकोनातून हे समाजकंटक पूर्ण समाजाला भस्म करणारे आहेत, नालायक आहे माझ्या भाषेत. अच्छा. बरं प्रवीणजी, जेव्हा ही कमिटी गठन होते त्यानंतर सर्वात पहिलं पाऊल ही कमिटी उचलतात तरी काय? आता कमिटीने पहिले पाऊल उचललं पाहिजे. एखादी कमिटी येते तर ती जसं एखादं सरकार येतं तर सरकार सांगतं की त्या सरकारने हे काम नाही केलं, आम्ही हे काम करू. तशी कमिटी सांगते की तुम्हाला आमचं एक उदाहरण देतो आमच्या प्रोजेक्टचं, आमच्या कमिटी मेंबरमध्ये काय झालेलं. जुन्या कमिटीने काम नाही केलं असं म्हणून आम्ही नवीन कमिटीने नियुक्ती करून दिली. नवीन कमिटीने सांगितलं की आमचं ट्रान्झिट कॅम्प आमच्या इथे असेल, एकही घर खाली करून देणार आणि बिल्डरला चाटणार नाही. पण आज अशी हालत आले की बिल्डरला चाटल्याशिवाय झोपत येत नाही. मग असं काय घडलं? आणि आमचा प्रोजेक्टच त्यांनी चेंज करून टाकला. जुन्या कमिटीने भले काय केलं असेल, काय केलं ते लोक बोलतात, आरोप करतात, पण जुन्या कमिटीने वस्तीला विकलं नव्हतं. आजची कमिटी मध्ये वस्तीला विकलं आहे आणि आमचा प्रोजेक्ट मध्ये पुरा गैरकारभार करून टाकलाय. म्हणजे वस्तीला विकणं म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रकल्पाला म्हणजे स्थलांतरित करण्यात आलेलं आहे? आमची घरं काही लोक गेलेले आहेत, ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात आहे. त्या ट्रान्झिट कॅम्पची अवस्था अशी आहे, पिण्याच्या पाण्यामध्ये संडासला पाणी. अरे बापरे. काही लोक कमिटीचं म्हणणं आहे की तुम्ही त्या काळामध्ये गेले तेव्हा ती कमिटी आमचं लेनदेन नाही, पण मतं मागायला ते जाऊ शकतात तिथं, तेव्हा त्यांना वाटत नाही लाज. फक्त काम आलं की त्यांना त्रास होतो. मग हे आता ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहतात, यांची सगळी गैरसोय होती, ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार विकासक आहे आणि आताच कमिटी आहे. कमिटीने तात्काळ काम करून घ्यायला पाहिजे ना. आज कमिटी येते, आपलं महिना चालू आहे, त्या हिशोबाने त्यांचं महिना काढतात आहे. विकासकाला विचारत नाही की तुम्ही 2 वर्षामध्ये बिल्डिंग बनवलं होता, 5 वर्ष झाले तू का देत नाही?
आणि बिल्डर कॅन्सल करा, अविश्वास ठराव पास करावा. अविश्वास ठराव पास करून तर त्यांनी कमिटीवरती आले. आजपर्यंत अविश्वास ठराव पास झालाच नाही. आता त्यांना मी सांगणार तुमच्या माध्यमातून तक्रार करून आपण अविश्वास ठराव पास कसा केला जातो आणि ह्या प्रोजेक्टमध्ये घोळ कसा. तुमचे प्रश्न तुम्हाला नंतर लास्टला गंमत सांगाल मी की यांनी कमिटीने कसा घोळ केलाय करून. आता आपण हे बोलू. म्हणजे तुमचं आता एक उत्तरामध्ये मला असं दिसलं की कमिटीला महिना चालू आहे. म्हणजे महिना असा कुठला चालू आहे, पगाराच्या माध्यमातून चालू आहे की कुठल्या पद्धतीने असा महिना चालू आहे. तुम्हाला एक घटना सांगतो. परमेश्वर कदमने कंप्लीट केल्यानंतर आम्ही दोघांनी सांगितलं लोक इथं महानगरपालिकेचा फंड वापरू शकत नाही. आता तुम्ही मला विचारायचे परमेश्वर कदमलाही विचारावं, माजी नगरसेवक आहेत. नक्कीच आम्ही त्यांना सुद्धा तर आमच्या पॉडकास्ट मध्ये बोलू. तर आम्ही तिथे महानगर एसआर कोण ऑर्डर आणली की बाबा सांडपाणी होतं इथं गल्लीत लोकांच्या घराघरून पाणी चाललंय, घर घेतं जिम्मेदार कोण. मग एसआरने आदेश दिले बिल्डरला की तुम्ही काम करावं. तर काम चालू करायच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी बिल्डरच्या कमिटीच्या ऑफिसच्या माग पुढे लाईन लागली. आणि नंतर आमच्या लोकांच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून आम्हाला असं आलं की 5 लोक काम करणार, ते 40 लोकांचा पगार हे लोक लिहून लिस्ट बसलेले आणि त्यात लिस्टमध्ये सगळे कमिटी मेंबरचे नाव होते. अच्छा, म्हणजे यांना कमिटी मेंबरला बिल्डर एक म्हणजे पगाराच्या स्वरूपातून त्यांना 100% देत असणार आणि देतोयच. जे त्याला झाला वडे बोलायचे बिल्डर विकासकाला आज ते त्याला बुके देतात आहे, त्याकडे जाऊन चाय पितात आहे. बुके देणं किंवा चाय पिणं हा आपण आरोप नाही लावू शकत की ते पगार घेत आहेत करून. आरोप लावू शकतो आम्ही. त्यांनी सांगितलं आम्ही विश्वास ठराव पास करणार, पण हा विश्वास ठराव पास नाही केला. आणि आम्ही बोलायला गेलो की सांगतात आमच्या खोटी केस टाकतात. तर आम्हाला आजपर्यंत त्यांनी हे सांगावं त्यांच्या केसेस किती झाल्या खोट्या समयासाठी. हा तुमचा प्रकल्प कुठल्या साली आला प्रवीणजी? 2005 पासून चालू आहे, आता 2025. मग हे जुनी जी कमिटी बोलत होतात तुम्ही, ती कमिटी किती वर्ष त्यांचा कार्यकाळ चालला? त्यांनी मला वाटतं 5 ते 10 वर्षांनी काढला असेल. पण त्यांच्या काळामध्ये घरं पात्र झाली आणि त्यांनी एकाची 2 घरं लोकांना घरंही दिली. पण त्यांनी जनतेला आज जे लोक 3-3, 5 लाख घेतात ना, ते त्यांनी नव्हतं घेतलं. पण आजचे लोक मी साप आहे, मी देव आहे असं बोलून कुत्रा बनलेत बिल्डरचा. मग तुम्ही म्हणताय हे 10 वर्ष कारोबार चालवला जुन्या कमिटीने, मग त्यांनी ही 5 वर्षात का एसआर योजना नाही राबवली? त्या लोकांना आता जनतेला नाही कळलं, कारण की ह्यांची घरं पहिली अपात्र होती, ह्यांनी पात्र करून घेतले. हे फक्त याचं घर भरायसाठी घेतलं, ह्यांचे फ्लॅट आले, म्हणजे ह्यांनी यांचं डेव्हलपमेंट करून घेतलं ना. झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजे जनतेचा डेव्हलपमेंट करणं. हे कमिटी डेव्हलपमेंट झालं आमच्या 100%. अच्छा, म्हणजे आधीच्या कमिटीचं झालं की आताच्या कमिटीचं? आधीची कमिटी तर गेली, सगळे स्वर्गात गेलेत. मग हे आताची जी कमिटी आहे ती म्हणजे नरकात आहे की स्वर्गात आहे? म्हणजे आता माझ्या मते बघायला गेलं तर नरकात आहे. कारण की बापानंतर मूल जन्माला येतो आणि बाप मुलांचा विचार करतो. आज आमच्या आई-वडिलांनी आम्हाला घडवलं, जे आज आम्ही तुमच्या समोर बसलोय. पण त्यांना वाटतं आम्ही बिल्डरचा महिना पगार घेतो ना, तर त्यांची मुलं आज पण दारू, चरस, गांजा, नशेमध्ये गेलेत. आणि खरी डेव्हलपमेंट म्हणजे काय ना, तर आम्ही आमच्या आईबापाचं नाव मोठं केलं, ही खरी डेव्हलपमेंट असते. त्यांना वाटतं फ्लॅट घेणं हे नाही. तो फ्लॅट घेतला तरी त्या फ्लॅटमध्ये कोण जाणार? एक बेवडा जाणार, त्यांचा मुलगा. समयात काम करणारा मुलगा जाणार नाही. काही लोकांची मुलं अशी आहेत की त्यांच्या बायका घरकाम करतात आणि ते खातात फुकट. मग ते डेव्हलपमेंट नाही झालं, ते डिमोशन झालं. भले एक माणूस सकाळी उठून रिक्षा चालवतो, पण तो स्वतः मेहनत करून मुलांना डेव्हलपमेंट करतो, तो खरा माणूस झाला. ते खरं डेव्हलपमेंट झालं की आपलं घर चालवणारा. जनतेने विचार केला पाहिजे की हा माणूस घरात बसून ह्याचं घर कसं चालतं. आज आपण घर का पुरं आई काम करते, बाप काम करतो, मुलगा काम करतो, तरी घर ह्याचं डेव्हलपमेंट होत नाही. आणि ह्यांचं न होता असं काय घडतं 5 वर्षामध्ये, आणि हे डेव्हलपमेंट होत चाललेत. ह्यांची प्रॉपर्टी का वाढत चालले, हे जनतेने विचार केला पाहिजे.
म्हणजे तुमच्या मते आता तुम्ही दारू, चरस, गांजा हे सगळ्या गोष्टीचं नाव घेतलं, म्हणजे हे जसं हे SRAचं डेव्हलपमेंट होत चाललंय तसं हे व्यसनाचंही डेव्हलपमेंट तुमच्या वस्तीमध्ये व्हायला लागलेलं असं वाटतं. 100% तिथं व्यसनमुक्त चोराच्या विरुद्ध आवाज उठवणारा एकच आहे, प्रवीण धर्मा आखाडे. मग ह्याला लगाम कधी लागेल? ह्याला लगाम लागण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिला पाहिजे. तरी चोराची संख्या कमी झाली. आम्ही पोलिसांना सांगून, मी कधी तक्रार करणारा माणूस नाही आहे, आम्ही रिझल्ट देणारा माणूस आहे. पोलिसांना सांगून चोर आम्ही जेलमध्ये टाकलेले आहेत, आता चोरी बंद झालेल्या आहेत आणि ह्यांचेच नातेवाईक. म्हणजे हे कमिटी मेंबरचेच नातेवाईक चोर आहे तुमचं म्हणणं? हा, म्हणजे हे जनतेसमोर आलं का? पण आला, जनतेसमोर आला ना, जनतेने ते मान्य केलं. मुळात चोरी होत नाही ना. अहो, घरचे बाटले नाही सोडले. म्हणजे बाटले, मोबाईल, सर्व सर्व पाकिट, सर्व. म्हणजे ही कमिटी 2 in 1 काम करते, तुम्हाला म्हणायचंय का? माझं हेच माझं ना, मी लहान असताना बाप बायकांना छेडायचा, आज मुलं चोर झालेत म्हणून हे डेव्हलपमेंट झालं नाही. भले त्यांना पगार चालू असेल, त्यांना वाटतं, पण डेव्हलपमेंट नाही, ते डेमोशन मध्येच येणार आहे. अच्छा, ह्या SRA प्रकल्पामध्ये खूप सारा काळा बाजारी लपलाय म्हणायला, व्यसनी लपलंय म्हणायला, आणि गुंडागर्दी करायचं म्हटलं तरी या कमिटीच्या माध्यमातून होती म्हणता का तुम्ही? हो, 100% होते. पण त्यांना एक न केल्याशिवाय घरच चालणार नाही. तुम्ही हे त्यांच्यावर डायरेक्ट आरोप कसे काय करू शकता? करू शकतो ना मी, पुरावे आहेत माझ्याकडं. मी बिना पुरावे बात करतच नाही. तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्यांनी वार्षिक अहवाल बनवला आणि सर्वसाधारण सभा मीटिंग लावली. त्या वार्षिक अहवालमध्ये आम्ही त्यांना प्रश्न केला, 798 घरं आहेत, त्या 98 घरांमध्ये आपण जर ऑडिट करतो तर कमिटी मेंबरचं एकाचं पण त्यामध्ये ऑडिटमध्ये नाव नाही आहे की त्यांचा बॅलन्स आहे किंवा त्यांनी दिलंय. बाकी सगळ्या लोकांची नाव आहेत. मग असं ह्यांची नाव का नाही, तर अकाउंट टॅली झालं कसं? महाकोण घोटाळा नाही? हो, साहजिकच. मग हा जो तुम्ही अहवाल म्हणता, हा सर्व जनतेसमोर मांडला गेलाय? हो, आणि त्याच्यावर मी पिटिशन दाखल करतोय. अच्छा, म्हणजे तुम्ही कोर्टाचा दरवाजा ठकठक ठोकलाय मी. चला, चांगली गोष्ट आहे. जनतेसाठी तुम्ही आवाज उचलताय, हे खरोखर पुण्याचं काम करताय. नाही, मला ना नगरसेवक, आमदार, खासदार व्हायची इच्छाच नाहीये. मला समाजातून काम करून समाजाचं नेतृत्व मानायचं आहे. मला फक्त माझ्या वार्डाने पुरतं नाही, तर मला महाराष्ट्रात, पूर्ण जिथं आपला महाराष्ट्र गेलंय, महाराष्ट्रात मला नाव करायचं आहे. कारण पैसा हा कोण घेऊन जाऊ शकतच नाहीये. माझी राखच होणार आहे. तर पण ती राख होताना काही लोक, भले दुश्मन लोक मला नाव ठेवतील, पण काही लोक माझ्या जाताना नाव काढतील. आणि मला माहिती आहे, आज पण मी नसेल ना, दुश्मन मग बोल की एक चांगलं काम करतो, एवढं मला माझा स्वतः कॉन्फिडन्स आहे. कारण मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहतो आणि माझा ओव्हर कॉन्फिडन्स हा मला मोठं पुढं घेऊन चाललेलं आहे. माझ्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स सर्वात मोठं कोण आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. बरं, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स हा जनतेचा भला करणारा असाल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रवीणजी, खरोखर SRA प्रकल्पामध्ये लोकांना सुख आणि घर भेटेल? नाही, सुख तर नाही भेटत आणि घरही नाही भेटत आहे. त्यामुळे तुम्ही एक प्रश्न केला पाहिजे, जी घर लोक ट्रान्सफर न राहता त्यांनी भाडे घेतले, चेक भाडं, तर त्यांना चेक भाडं भेटत नाही वर्ष, 2-2 वर्ष. अगं, ते माणसाची का हालत झाली असं कधी विचार केला कमिटी किंवा विकासकाने? आज एखाद्या माणसाला महिना काम करून जर पगार भेटत नाही, त्या माणसाने बिल्डरच्या भरोश्यावर घर घेतलंय भाड्याने आणि त्याला भाडंच भेटत नाही, तो कसं करत असेल? मग त्या जो प्रकल्पामध्ये ज्या माणसाला घर नाही भेटलं, त्यांनी तक्रार कमिटीकडे किंवा पोलीस स्टेशन किंवा SRAला केली नाही? नाही, करून त्याला डावळ जातं, वर्षावर त्याला डावळ जातं. तुम्ही जावा ना SRAला, 10 वर्ष लोकांना घर नाही भेटले, बोलता अपात्र आहेत. अपात्र तर पात्र का? पण हे तर कमिटीचं काम म्हटलं जाईल ना? कमिटीचं काम असतं. कमिटी नंतर हात वर उचलते. माझ्या तुमच्या जनता सांगणं हेच आहे, हाच कमिटी सोबत आहे, आपली घरं पात्र करून घ्यावी. कारण की येणाऱ्या काळामध्ये ह्यांना वाटतं यांनी डेव्हलपमेंट केली, बिल्डर यांची सपोर्टला आहे, यांची सगळी घरं मी अपात्र करून टाकणार. म्हणजे कोणाची घर अपात्र? म्हणजे ह्या कमिटी मेंबर ज्यांनी नवरा बायकोच्या नावावर घरं घेतलेत, मुलांच्या नावावर घरं केलेत, जनतेचं नुकसान करून, मी जनतेचा फायदा करत पण यांचं नुकसान करून टाकणार. कारण की यांनी जनतेची मोठी फसवणूक केलेली आहे.
म्हणजे हा SRA तुमच्या माध्यम बोलण्यातून एक काळा बाजारच आहे म्हणलं जातं. मला वाटतं आज खरंच अनिल कपूरची गरज आहे काळा बाजारामधल्या, आणि नक्की तो बनण्याचा प्रयत्न प्रवीण आखाडे हा कळेल. आज एवढं मी काम करून ना माझं कुठल्या बँकेत अकाउंट नाही आहे. आता मला हेच नव्हतं ह्यांचे अकाउंट चेक करायला लावणार मी. म्हणजे ह्या संपूर्ण SRA प्रकल्पामध्ये तुमच्या वस्तीतील ही जी तुमची कमिटी आहे म्हणताय, आणि हे बिल्डर आहे म्हणता, आणि तिथले काही स्थानिक नेते आहे म्हणता, हे जनतेला सुखाने राहून देतील की नाही? कसं राहून देणार? राहू देऊ शकतच नाही. कारण की ह्यांना सुखाने राहायचं तर जनतेला त्यांना बरबाद करायला लागणार ना. जनता सुखाची राहायला तर हे बरबाद होणार. म्हणजे सामान्य माणूस हा मुंबईत जगण्याच्या योग्यतेनेच नाही का? सामान्य मुंबईवर राहिला कुठं? मुंबईच्या बाहेर गेला. डेव्हलपमेंटच्या SRAच्या नावाखाली सामान्य माणूस बाहेर निघून गेला. आज तुम्ही आमच्या एरियाचा जो विषय तरी केला ना, सगळे लोक गेले विकून. आज जी आम्ही लढाई चालली ना, खरेदी विक्रीसाठी चाललेली. मग सगळे झोपडपट्टीतील व्यक्ती म्हणजे फक्त दुःख आणि दुःखच त्यांच्या समोर आहे का? दुःख आणि दुःखच घेऊन गेले. जे ट्रान्झिस्कॅम घेऊन गेले ते डायरेक्ट स्मशानात चालले. आमच्या गावात डेव्हलपमेंट होत नाही. मी कमिटीच्या डोळ्यासमोर नाही का काही गोष्ट? सगळी गोष्टी समोर आहेत. जर त्यांच्या घरातला व्यक्ती जाईल ना तेव्हा त्यांना कळेल, पण त्यांना जाणार नाही. कारण त्यांना बिल्डर सपोर्ट आहेत. हॉस्पिटलात काय असेल तर बिल्डर खर्च करतो, सामानाचा खर्च करणार नाही ना. मग तुमच्या इकडील काही स्थानिक नेते झाले, त्यांना माणुसकी नावाची वस्तू उरली नाही का? त्यांना माणुसकी असते तर ते नेते झाले असते का? आज एवढं सगळं दुःख आहे तुमच्या वस्तीमध्ये, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणतात ज्यांना घर भेटण्याच्या जागी ते स्मशानात गेल्यात. मग हे एक पद्धतीची हत्याच झाली म्हणायला. हत्याच आहे. ही दुःखाच्या माध्यमातून हत्याच झाली म्हणायला. 100% हत्या. पण याचा विचार नाही करत. मग ही थांबवली कशी जाईल? लोकांना घरं कशी भेटतील? नाही, हे लोक यांची हत्या झाली पाहिजे, हे जेलमध्ये गेले पाहिजे, आणि हे काम मी लवकरात लवकर करणार. चला ठीक आहे प्रवीणजी, तुम्ही इथं आल्याबद्दल आणि खरोखर जनतेचे प्रश्न मांडल्याबद्दल तुमचे आभार. आणि खरोखर तुम्ही काहीतरी या जनतेला न्याय मिळवून द्या ही अपेक्षा बाळगतो. नमस्कार.